पुणेकरांसाठी मोठं गिफ्ट. पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आणखी वेगवान होणार. केंद्र सरकारने पुणे मुंबई हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची अधिकृत घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला. या प्रकल्पासाठी नवीन DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असून मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे केवळ प्रवाशांचाच वेळ वाचणार नाही, तर पुणे, मुंबई आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे देशभरात असे एकूण 7 रेल्वे हायस्पीड कॉरिडॉर विकसित केले जाणार असून यामध्ये मुंबई पुणे रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे. याआधी पुण्याला महाराष्ट्रातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडॉर मिळाला होता. पुणे नाशिक प्रवास जो 5.5 तासांचा होता तो अवघ्या 2 तासात पूर्ण होणार होता. आता मुंबई पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरमुळे दोन शहरातील अंतर आणि वेळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुण्यासह पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगळुरू, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी असे कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे. दरम्यान 2026-27 मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च रुपये 12.2 लाख कोटी पर्यंत वाढण्याचा प्रस्तावही सरकारने मांडला आहे. एकूणच मुंबई पुणे हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरमुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असून याचा थेट फायदा पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे.